सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जावा आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होसी स्वामीचरणी प्रार्थना। सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा। तर हा व्हिडिओ ना सोमवारी घेतलेला आहे। त्या दिवशी सोमवार सुद्धा होता आणि सोमवती अमावस्या असल्यामुळे आम्ही इथं महादेवाच्या मंदिरात आलेलो होतो, समोरच्या ताई आणि मी, आम्ही दोघी जणी। तर इथं मग आम्ही छान पूजा केली, कारण इथं कोणीच नव्हतं, आम्ही दोघीच होतो। तर ताईंनी इतका छान हार बनवून आणलेला होता, तर तो हार सुद्धा महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करून दिला। तर इथं आमच्या समोरच्या सुद्धा मावशी आलेल्या होत्या। तर ह्या दररोज मंदिरात येतात, म्हणजे इथून त्या दररोज महादेवाच्या पिंडीची सेवा करतात। तर त्या पण आलेल्या होत्या। ज्यांच्याकडून मी फुलं तोडून आणते ना, त्यांच्या प्लॉटमध्ये त्यांनी खूप सारे झाडं लावलेले, तर त्यांच्याकडूनच मग मी फुलं घेऊन येत असते। दररोज मी त्यांच्या इथूनच, त्यांच्या बागेतूनच फुलं तोडून आणत असते। तर इथं मग तुम्हाला दाखवा म्हटलं की मी ज्यांच्याकडून फुलं आणते ना, तर ते ह्याच मावशी आहे। तर चला, इथं मग परत गजानन महाराजाचं मंदिर सुद्धा आहे ना बाजूनं साईडनंच, तर मग तिथं पण म्हणजे दर्शन घ्यायला आलेलो होतो। तर माझ्यासोबत देवांशसुद्धा आलेला होता आणि ताईने ना पोळ्या आणलेल्या होत्या घरून, तर मग त्या गाईला द्यायला गेल्या होत्या। तर इथं मग देवांश आणि मी इथं मंदिरात आलेलो होतो। एवढी सुंदर आणि मनमोहक अशी इथं गजानन महाराजांची मूर्ती आहे आणि एका साईडनं त्यांनी फोटोसुद्धा लावलेला आहे आणि त्या फोटोच्या समोर त्यांनी पादुका ठेवलेल्या आहे। आम्ही जिथं राहतो ना बुलढाणा जिल्ह्यामध्ये, तर तिथं गजानन महाराजांना खूप मानतात। प्रत्येक जणांच्या घरामध्ये देव्हाऱ्यामध्ये तुम्हाला गजानन महाराजांचा फोटो दिसणारच। तर इथं खूप सेवा केल्या जाते गजानन महाराजांची। तर मी 1-2 वेळेस पारायण केलेले गजानन महाराजाची जी पोथी आहे ना, त्या पोथीचे मी 2-3 वेळेस पारायण केलेले। तर इथं ताई पण आल्या, त्यांनी पण दर्शन घेतलं। तर चला आम्ही आता घरी जातो आणि घरी गेल्याच्या नंतर मग मी परत बोलते। तर मग मी घरी आले, घरी आल्याच्या नंतर मग लगेच मी दिवाबत्ती करून घेतलेली, कारण आम्ही संध्याकाळी म्हणजे मंदिरात गेलेलो होतो, जवळपास 5:30 वाजलेले होते। तर म्हटलं चला आता दिवाबत्तीसुद्धा करून घेऊ। तर इथं मग मी जे सोबत घेऊन गेलेले होते ना सामान, तर ते सामान मी परत जिथल्या तिथं ठेवून दिलेलं आहे। तर म्हटलं कसं आपण जेव्हाच्या तेव्हा जर ठेवून दिलं तर ते वेळेत सापडतं पण, आणि जेव्हाच्या तेव्हा ठेवल्यावर त्याचा कंटाळा पण येत नाही। तर इथं मग मी परत ते सामान व्यवस्थित जिथल्या तिथं ठेवून दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग हातोहात दिवाबत्तीसुद्धा करून घेतलेली आहे। तर दिवाबत्ती करून झालेली होती, तर त्याच्यानंतर मग मी आली होती किचनमध्ये। तर इथं मला स्वयंपाक बनवायचा होता। तर इथं मग वटाणे आणलेले होते, म्हणजे वटाण्यांच्या शेंगा। तर त्या शेंगातले दाणे मी सोलून घेत होते। तर इथं मी तुम्हाला छान एक रेसिपी शेअर करणार आहे, तर त्याचीच तयारी करते। तर इथं चला मी आता पटकन शेंगा सोलून घेते। शेंगा सोलून घेतल्या आणि जे साहित्य मला लागत होतं, तर ते साहित्य मी इथं पूर्ण कट करून घेतलेलं होतं। तर पनीर आणलेलं होतं ना त्या दिवशी, तर इथे मी तुम्हाला आहे ना वटाणे आणि पनीरची मिक्स भाजी शेअर करणार आहे। तर त्याच्यासाठी मी इथं कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं आणि त्याच्यामध्ये लांब लांब कट केलेला कांदा ॲड केला आणि त्या तेलामध्ये ना तो कांदा चांगला परतून घेतला आणि त्याच्यामध्ये एक मीडियम साईजचा टमाटर कट केला आणि तो सुद्धा त्याच्यामध्ये ॲड करून दिला आणि त्याच्यामध्ये थोड्याशा लसणाच्या पाकळ्यासुद्धा मी टाकलेल्या होत्या। तर इथं मी हा मसाला बनवून घेते, तर हा मसाला मला ग्राइंड करून घ्यायचा आहे। तर इथं मग मी 2 मिनटं तो मसाला तसाच तेलामध्ये शिजू दिला। तर इथं जिरा राईस बनवायचा होता, तर त्याच्यासाठी मी थोडंसं त्याच्यामध्ये तूप ॲड केलं, जवळपास पोहे खायच्या चमच्यानं अर्धा चमचा। तर तूप संपलेलं होतं, तर सकाळीनं तूपसुद्धा बनवून घेतलं आणि इथं मसाल्यामध्ये ना मी काजूसुद्धा ॲड करून दिलेले आणि खसखस असते ना, तर खसखस पण 1 चमचा ॲड करून दिली। तर खसखस मी सहसा भाजून ठेवत असते, भाजून ठेवल्यामुळं काय होतं, खसखस म्हणजे चांगली राहते, म्हणजे तिला जाळं आळं लागत नाही। तर इथं मग मी परत तो मसाला व्यवस्थित परतून घेतला त्या तेलामध्ये आणि त्याच्यानंतर मग गॅस बंद केला आणि थोडासा सांबारसुद्धा ॲड केला त्याच्यामध्ये। सांबारामुळं काय होतं, चव छान येते मसाल्याला। तर थंड होऊ दिलं आणि थंड झाल्याच्या नंतर एका प्लेटमध्ये मी तो मसाला काढून घेतला। तर मी आता हा मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहे, थोडंसं पाणी टाकून। तर परत त्याच कढईमध्ये मी थोडंसं तेल ॲड केलं, जवळपास पोहे खायच्या चमच्यानं 2 चमचे। तर त्याच्यामध्ये मी पनीर टाकून घेणार आहे, म्हणजे पनीर आहे ना थोडंसं डीप फ्राय करून घेणार आहे त्या तेलामध्ये। एकदम जास्तही तेल टाकलं नाही, थोडंसंच तेल टाकलं। पनीर आहे ना जरा सॉफ्ट होतं, तर ते म्हणजे मी जेव्हा ते कट केलं ना, तर त्याचे असे बारीक बारीक म्हणजे तुकडेसुद्धा झालेले होते। तर इथं मग आणि चवीला एकदम छान होतं। तर इथं मी त्या तेलामध्ये ना थोडंसं पनीर असं तळून घेतलं, म्हणजे छान लागतं ते खायला। त्याच्यानंतर मग एका साईडनं कुकरमध्ये मी तूप टाकलेलं होतं ना, तर त्याच्यामध्ये जिरं ॲड केलं, कारण इथं मग मला जिरा राईस बनवायचा होता आणि तांदूळ आहे ना जवळपास मी 10 मिनटं झाले भिजत ठेवलेले होते। तर आपण जर असा तांदूळ भिजत ठेवला आणि त्याचा जर जिरा राईस बनवला ना, तर एकदम छान असा जिरा राईस होतो। त्याच्यानंतर मग मी ते तांदूळ आहे ना स्वच्छ धुवून घेतले
आणि त्या तुपामध्ये ॲड केले. थोडंसं मी ते चमच्यानं म्हणजे परतून घेतलं आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये पाणी ॲड केलं. तर याच्यामध्ये आता थोडंसंच पाणी टाकायचं आणि शिट्टी एकच होऊ द्यायची. जर आपण त्याच्यात 2 शिट्ट्या म्हणजे होऊ दिल्या तर तो भात आहे ना एकदम गाळून जातो. तर चला, इथं मी एका साईडनं कुकरसुद्धा लावून दिलेला आहे आणि जिथं मी पनीर थोडेसे फ्राय करून घेतले ना, तर त्याच्यामध्ये सोलून घेतलेले वाटाणे होते ना, तर ते ॲड करून दिले. तर ते पण मी थोडेसे तेलामध्ये परतून घेणार. म्हणजे जे राहील सोयल तेल आहे ना, तर त्या तेलामध्ये, कारण ते परतून घेतल्याच्या नंतर आहे ना एकदम मऊसूत होतात आणि चवीला पण छान लागतात. तर इथं मग मी चांगले 2 मिनटं ते परतून घेतले आणि त्याच्यानंतर मग त्या कढईमधून ते काढून घेतले. तर चला, इथं मी मसालासुद्धा ग्राइंड करून घेतला आणि कढई एकदम काळी झालेली होती. तर मी स्वच्छ कढई घासून घेतली. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तेल ॲड केलं आणि त्याच्यामध्ये जो ग्राइंड करून घेतलेला मसाला होता ना, तर तो सुद्धा त्याच्यामध्ये ॲड करून दिला. तर इथं मग मी तो मसाला चांगला 5-7 मिनटं तेलामध्ये चांगला परतून घेतला, म्हणजे चांगला शिजू दिला. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये मसाले ॲड केले. तर मसाल्यामध्ये मी सर्वप्रथम कश्मीरी लाल मिरची पावडर असते ना, ती टाकली, घरचं लाल तिखट, धनिया पावडर आणि गरम मसाला, त्याच्यानंतर हळद. तर हे सगळे मसाले त्याच्यामध्ये ॲड केले आणि ते परत व्यवस्थित मिक्स करून घेतले. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये ना पनीरचा जो मसाला असतो तर तो जवळपास 1 चमचा ॲड केला. त्याच्यामुळं काय होतं, चव एकदम छान येते आणि खायला पण एकदम टेस्टी लागते. म्हणजे वेगळी थोडीशी टेस्ट येते त्या भाजीला. तर तो जवळपास मी 1 चमचा ॲड केला आणि मी हा मसाला आहे ना फ्रीजमध्येच ठेवत असते, पॅकबंद डब्यामध्ये, म्हणजे त्याचा वासही जात नाही आणि तो व्यवस्थित राहतो. तर इथं मी त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाणी ॲड केलं. तुम्ही इथं गरम पाण्याचा वापरसुद्धा केला तरी चालेल. तर इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी घेतलेलं होतं, म्हणजे त्याच्यामध्ये राहील सोयल मसाला ॲड होऊन जाणार. तर इथं मग जेवढ्या आपल्याला क्वांटिटीमध्ये रस्सा बनवायचा आहे तेवढ्या प्रमाणात त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा टाकायचं. तर इथं मी त्याच्यामध्ये जे वाटाणे आणि पनीर होते ना आपण फ्राय करून घेतलेले, तर ते ॲड केले. तर इथं एकदम छान अशी वाटाणा पनीरची भाजी तयार झालेली आहे. चवीला तर अप्रतिम झालेली होती भाजी, एकदम छान लागली. आणि खूप दिवस झाले ना पनीरच खाल्लेलं नव्हतं. त्याच्यानंतर मग मी चवीनुसार मीठसुद्धा ॲड केलं. तर चला, मी भाजीला उकळी येऊ देते आणि उकळी आल्याच्यानंतर तुम्हाला परत दाखवते. तर इथं भाजीला उकळी आलेली होती आणि जेव्हा ही ग्रेव्ही बनवल्या जाते ना, तेव्हा ती ग्रेव्ही थोडीशी घट्टसरच पाहिजे. त्याच्यामुळं काय होतं, चव आहे ना भाजीला अप्रतिम येते आणि खायला पण एकदम टेस्टी लागते. तर त्याच्यानंतर भाजी चांगली उकळून झालेली होती. तर मी त्याच्यावरती सांबार ॲड केला आणि जी आपण दुधावरती साय येते ना आपल्या दुधावरती, तर मी ती साय एका वाटीमध्ये काढून घेतलेली होती आणि ती चांगली फेटून घेतली ती साय. त्याच्यानंतर मग ती थोडीशी त्याच्यामध्ये ॲड केली. तर इथं थोडीशी, जर आपल्याकडं कुणी पाहुणे येणार असले तर थोडंसं इथं सजावट म्हणून आपण त्या भाजीच्यावरती अशी साय टाकू शकतो. नाही ते नॉर्मली तुम्ही अशी चमचाभर त्याच्यामध्ये साय जरी ॲड केली, त्या ग्रेव्हीला ना प्रचंड चव येते. तुम्ही एकदा नक्की अशी साय टाकून पहा आणि ती भाजी खाऊन बघा, इतकी छान लागते, एवढी टेस्टी भाजी होती ती. तर इथं मग मी थोडंसं पनीर होतं ना चुरलेलं, म्हणजे बारीक बारीक तुकडे, तर ते सुद्धा त्याच्यामध्ये ॲड करून दिले. तर इथं तुम्हाला दिसत असेल तर भाजीला एवढा सुंदर कलर आलेला होता आणि चव तर एवढी अप्रतिम झालेली होती. एकदम अशी मलाईदार अशी भाजी तयार झालेली होती. तर चला, इथं तुम्हाला रेसिपी कशी वाटली, रेसिपी जर आवडली असेल ना, रेसिपीला नक्की लाईक करा. I've seen a lot of change, been through a lot of pain. Some things are not the same as they were a year ago, but all will be okay. I move on each and every day. The past is where it stays, way back a year ago. I've changed for. तर इथं मग मी त्रिकोणी फुलके बनवते मटर पनीरच्या भाजीसोबत खाण्यासाठी. तर इथं मग मी तुपाचे बनवते. तर इतके छान होतात ते. आणि पहिले कसं लहान होतं ना, तर आई म्हणायची की गोल पोळी बनव, आणि आता आपल्याला त्रिकोणी फुलके बनवायचे वाटतात. आणि हे त्रिकोणी फुलके बनवायला एवढा वेळ लागतो, कारण आपल्याला त्या गोल पोळीची सवय झालेली असते ना, तर खूप अवघड काम आहे हे त्रिकोणी फुलके बनवणं. तर मला थोडंसं म्हणजे लहानपणीची आठवण आली. म्हटलं आपण लहान होतो तर आपल्याला आई पोळी गोल बनव, गोल बनव.
तर चला इथं मग असे त्रिकोणी फुलके बनवून घेतले तुपातले. इतके छान लागतात हे तुपातले फुलके आणि गरम गरम जर असले ना तर खूप छान लागतात. म्हणजे मला पण आवडतात, देवांशले पण आवडतात आणि त्याच्या पप्पांना पण आवडतात. तर इथं मग मी छान तूप लावून आणि एकदम ताजं तूप होतं ना सकाळी बनवलेलं, तर एकदम मस्त झालेले होते फुलके पण. फक्त या फुलक्यामध्ये ना थोडंसं मीठ जास्तीचं ॲड करायचं. जेव्हा आपण कणिक भिजवतो ना तर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ जर जास्तीचं ॲड केलं ना तर इतके छान लागतात हे चवीला, खूप छान लागतात. तर इथं मग मी चांगले ते भाजून घेतले. फक्त ते थोडेसे व्यवस्थित भाजून घ्यायचे आणि थोडी आपण जेव्हा पोळी बनवतो ना त्याच्यापेक्षा थोडी मोठी साईज ठेवायची. तर हे बघा एकदम मस्त असे फुलके झाले, मोकळे मोकळे झालेले होते विशेष म्हणजे. तर इथं मी तुम्हाला भात दाखवत होती. जर असा जिरा राईस बनवायचा असला ना तर मी याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूनच म्हणजे हा जिरा राईस बनवलेला होता. तर एकदम मोकळा मोकळा भात झालेला होता. आणि हा व्हिडिओ आहे ना मी 2-3 दिवस पहिले घेतलेला आहे. तर ही क्लिप मला व्हिडिओमध्ये टाकायची लक्षच नाही, पण मला आता डिलीट मारायचे होते ना बरेचसे व्हिडिओ. तर म्हटलं चला हे मी व्हिडिओमध्ये टाकलेलंच नाही तर मग म्हणून तुमच्यासोबत शेअर करते. तर इथं जी भिंत आहे ना किचनमध्ये, जी खराब झालेली भिंत होती, तर तिथं हा वॉलपेपर बोलवलेला होता. तर इथं मग हे दादा स्वतः बसवायला आलेले होते तो वॉलपेपर. हे बुलढाण्याहून आलेले होते वॉलपेपर बसवण्यासाठी. तर एवढा छान वॉलपेपर बसवून दिला आणि सिंपल एकदम साधा सिंपल असा वॉलपेपर तिथं लावून घेतलेला आहे. थोडासा शायनिंगचा, म्हणजे थोडासा मिळता-जुळता झाला पाहिजे कलर, तर त्या हिशोबानं तिथं तो वॉलपेपर बसवून घेतलेला आहे. याच्या अगोदर पण हे दादा एकदा येऊन गेलेले, तर त्यांनी वॉलपेपर घेऊन आलेले होते, पण तो वॉलपेपर आहे ना डॅमेज निघालेला होता. तर मग तो वॉलपेपर त्यांनी रिटर्न केला, परत बुक केला. मग त्याच्यानंतर हा वॉलपेपर आला. तर मग ते बसवायला आलेले होते. स्पेशली ते बुलढाण्याहून इथं वॉलपेपर बसवण्यासाठी आलेले होते. तर थोडासा शायनिंगचा आहे, तुम्हाला दिसत असेल तर थोडासा असा शाईन मारतोय त्यातला कलर. तर छान आहे, सिंपल एकदम, डोळ्याला पाहिल्याच्या नंतर छान वाटते. जवळपास हा रोल आहे ना ₹26 बसलेला आहे. तर इथं मग हा पूर्ण वॉलपेपर त्यांनी या पद्धतीनं चांगला व्यवस्थित बसून दिलेला आहे आणि त्याच्यानंतर मग ते परत गेले. तर मी दाखवते तुम्हाला. तर पूर्ण भिंत आहे ना ह्याच वॉलपेपरनं पूर्ण म्हणजे त्यांनी कव्हर करून दिलेली आहे. थोडंसं खालची साईड राहिलेली होती, परत त्यांनी ती तिथं राहिलेले जे तुकडे होते ना तर ते ॲडजस्ट करून दिलेले. तर इथं मग मी ह्या कोपऱ्यामध्ये एक छोटासा हा प्लॅन्ट लावलेला आहे. तर चला इथं छान असा हा वॉलपेपर बसून झालेला आहे. खूप दिवसापासून म्हणजे त्याचं काम पेंटिंग पडलेलं होतं, तर ते पूर्ण झालेलं आहे. तर चला ताईंनो, मी आजचा व्हिडिओ ना इथंच थांबवते. आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल ना, व्हिडिओला नक्की लाईक करा. भेटूया आपण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.